कारनं धडक देऊन तिला गंभीर जखमी करत याच तरुणीचं चारित्र्यहनन केलं जात असल्याची घटना म्हणजे दुर्दैवी. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. ठाण्यात तरुणीला गाडीनं जाणीवपूर्वक जखमी करण्याची घटना नुकताच काही दिवसांपूर्वी समोर आली आहे. या घटनेमध्ये ही पीडित तरुणीला सर्व स्तरातून दबाव टाकला जात आहे. MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या मुलानं असा प्रकार करणं हे राज्यासाठी लांछनास्पद प्रकार असून त्यात तरुणीचे चारित्र्यहनन केलं जात आहे. हा प्रकारही दुर्दैवी असून या घटनेतील तिघे तरुण दोषी असताना पोलिसांना त्यांना जामीन मिळेल अशी कलमं लावल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं. एखाद्या स्त्रीवर अन्याय होत असताना सरकार आरोपींना पाठीशी घालतंय का? या प्रकरणात सरकार मूग गिळून गप्प बसणार आहे का? तसं असेल तर सरकारनं मोठ्या घोषणा करू नये असं म्हणत आज या घटनेवर 289 अन्वये चर्चा करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात लावून धरली. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. इमू व्यवसायात कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांचं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. इमू व्यवसायात कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन आणि 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. इमू कर्जाची रक्कम माफ करण्यात यावी, बँकेकडून होत असलेली पिळवणूक थांबवण्यात यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकूण 81 इमू शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणानुसार इमू व्यवसायाला सुरुवात केली. त्यासाठी 5 कोटीहून अधिक कर्ज ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून देण्यात आलं होतं. मात्र हा व्यवसाय बुडीत गेल्यानं शेतकरी कर्जबाजारी झाले. 2013 साली तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री मधुकर चव्हाण यांनी शिफारस पत्र दिल्यानंतर बँकेनं कर्जाचा तगादा थांबवला. मात्र 2017 साली बँकेच्या आर्थिक व्यवहारात तोटा होऊ लागल्यानं पुन्हा कर्जवसुली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता इमू शेतकरी मेटाकुटीला आलेत. आता या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आम्हाला आत्महत्येसाठी परवानगी देण्याची मागणीही इमू शेतकरी नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. त्याच्यातही पूर्ण होणार नाही, कारण बँकांनी जे काय कर्ज दिलेलं आहे मोठ्या प्रमाणात, ज्यांच्याकडे 2 एकर शेती आहे त्या शेतीचा जर भाव केला तर 2 एकर शेतीचा 20-40 लाखाच्या दरम्यानमध्ये त्याची जर हे जाईल आणि बँकांचं कर्ज जे आहे ते 50-60 लाखाच्या वरती आहे. तर अशा पद्धतीचं जे कर्ज आहे ते आम्ही कुठल्याही परिस्थितीत भरू शकणार नाही आणि म्हणून आम्ही बँकांना नेहमीपणे सांगतोय की आमचं कर्जमाफी, शासनाला आम्ही सांगतोय की आम्हाला कर्जमाफी करा. सर, ते आणि आत्महत्या केली शेतकरी. आत्महत्या अजून काही केलेली नाही आहेत. आत्महत्यासाठी आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही विश्वासात घेऊन थांबा,
तर शासन आपल्या पाठीमागे आहे. शासन आपल्यासाठी कुठल्याही प्रकारचा अशा पद्धतीने निर्णय घेऊ शकेल. आम्ही नेहमी शासनाकडे याच्यासाठी कर्जमाफीसाठी आंदोलनं करतो आहेत, पण आम्ही शेतकऱ्यांना आजपर्यंत थांबवून ठेवलेले आहेत. आमच्याकडे असे अनेक शेतकरी आहेत की आम्हाला विचारतात, बैठकीमध्ये सांगतात का आम्ही आता आत्महत्या करतो म्हणून, पण आम्ही त्यांना थांबवून ठेवतो. आत्महत्या हा टोकाचा निर्णय घेऊ नका, शासन याच्यासाठी काहीतरी आपल्यासाठी करेल म्हणून आम्ही सांगतो. आणि आजपर्यंत त्याच शासनाकडे लक्ष देऊन आम्ही या पद्धतीच्या कर्जमाफीसाठी काही दिवसापूर्वी आमच्याकडे टोकाडवायला एक आमचे शेतकरी जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा बँकेने असं कर्जवसुलीचं पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर त्यांनी 2 दिवस अन्नपाण्याचं त्याग केलं आणि तिसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालेलं आहे. एसटीच्या धर्तीवर आता ठाणे परिवहन सेवाही देणार नवीन वर्षात प्रवाशांना कॅशलेसची सुविधा. एसटी महामंडळानं ज्या पद्धतीनं प्रवाशांना कॅशलेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, त्याच धर्तीवर आता ठाणे परिवहन सेवेतून देखील नवीन वर्षात प्रवाशांना कॅशलेसची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी ठाणे परिवहन सेवेनं अभिव्यक्ती स्वारस्य देकार मागवलेत. ज्या संस्था विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देतील त्यांच्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्याचा परिवहनचा प्रयत्न असणार आहे. ठाणे परिवहनच्या ताफ्यात सध्याच्या घडीला 325च्या आसपास बस आहेत. त्यातील 300 बस या रस्त्यांवर धावत आहेत. या बसमधून रोज 2.5 ते 3 लाख प्रवासी प्रवास करतात. ठाणे परिवहनच्या ताफ्यात टप्प्याटप्प्यानं इलेक्ट्रिक वातानुकूलित बस देखील सहभागी होत आहेत. त्यातही परिवहनच्या बस ठाण्यातील अंतर्गत मार्गांशिवाय बोरिवली, मुंबई, भिवंडी आदी मार्गांवर धावत आहेत. सध्या परिवहनकडे 1000च्या आसपास ATVM मशीन्स आहेत, ज्यामध्ये तिकीट मिळतं, परंतु त्यासाठी प्रवाशाला खिशात पैसे ठेवावेच लागतात. काही वेळेस सुट्टे पैसे नसल्यास वाहक आणि प्रवासी यांच्यात खटके देखील उडाल्याचं चित्र दिसून येतं. परंतु आता TMTमध्ये प्रवास करताना सुट्टे पैसे नसणे किंवा रोख स्वरूपात पैसे नसले तरी या नव्या डिजिटल मशीनच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. राज्यपालांच्या मताशी सहमती दर्शवत सकाळच्या सत्रातील शाळांची वेळ बदलण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुढील शैक्षणिक वर्षापासून छोट्या गटातील शाळांच्या वेळा बदलण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 2री पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतरच सुरू करण्यात येणार आहेत. या संदर्भातील अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. सर्व लहान मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी जारी केल्या होत्या. या सूचनेनंतरच शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सध्या अनेक शाळांमध्ये लहान मुलांच्या शाळा भरण्याची वेळ सकाळची आहे. त्यामुळे लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी सकाळीच लवकर उठावं लागतं. त्यामुळे लहान मुलांची झोप देखील पूर्ण होत नाही. झोप पूर्ण न झाल्यामुळे अनेक लहान मुलं शाळेतच झोपी गेल्याच्या घटना देखील घडतात. तसंच त्यांचं अभ्यासात देखील लक्ष लागत नाही. या सर्व बाबींचा विचार करून लहान मुलांची शाळा उशिरानं सुरू करण्याबाबत सरकारनं विचार करावा असं राज्यपालांनी सुचवलं होतं. यानंतर राज्यपालांची मताशी सहमती दर्शवत सरकारनं सकाळच्या सत्रातील शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेतलाय. मात्र एकट्यानं याबाबत निर्णय घेणं योग्य नसल्यामुळे सरकारनं तज्ज्ञांची समिती देखील स्थापन केली आहे. काही दिवसात मनोवैज्ञानिक बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर ठोस निर्णय घेतला जाणार आहे. परंतु सरकारकडून या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ 7 ऐवजी 9 पर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे. दरम्यान राज्य सरकारनं शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्याच्या निर्णयाबरोबर आणखीन 2 महत्त्वाचे निर्णय घेतलेत.
या निर्णयामध्ये बालवाडी, छोटा शिशु आणि मोठा शिशु हे वर्ग निर्माण करून ते मुख्य शाळेला जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच बालवाडी ते दुसरीला पूर्व प्राथमिक विभाग संबोधण्यात येईल हा देखील निर्णय झालाय. प्रेयसीला कारनं धडक देऊन गंभीर जखमी करणाऱ्या अश्वजित गायकवाडसह त्याच्या 3 साथीदारांची 15,000च्या जामिनावर सुटका. प्रेयसीला कारनं धडक देऊन गंभीर जखमी केलेल्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचे पुत्र अश्वजित गायकवाड यांच्यासह 3 जणांची ठाणे न्यायालयानं प्रत्येकी 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे. दरम्यान या गुन्ह्यात 307 आणि 376 या कलमांचा समावेश करण्यात आला नसून त्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे पीडितेचे वकील बाबा शेख यांनी सांगितलं. प्रेयसीला कारनं धडक देऊन गंभीर जखमी केल्याच्या आरोपाखाली अश्वजित गायकवाड यांच्यासह रोमिल पाटील आणि सागर शेडगे या तिघांविरोधात कासरडोली पोलिसांनी त्यांना अटक करून सोमवारी ठाणे न्यायालयासमोर हजर केलं. न्यायाधीश प्रियंका धुमाळ यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. पोलिसांनी न्यायालयात रिमांड अहवाल सादर करत सर्व आरोपींची स्वतंत्रपणे चौकशी करायची असल्यामुळे 5 दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली. पीडित तरुणी प्रिया हिचे वकील बाबा शेख यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल योग्य प्रकारे नोंदवण्यात आला नसल्याचं म्हटलं आहे. तर पीडितेला मारण्याचा प्रयत्न होऊनही 307 कलमानुसार गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे पीडितेचा पुन्हा जबाब नोंदवून घ्यावा आणि त्यानंतरच जामीन देण्याबाबत विचार करावा अशी मागणी वकील बाबा शेख यांनी केली. तर पोलिसांनी गुन्ह्यात दाखल केलेली सगळी कलमं जामीनपात्र असून त्यानुसार तपास सुरू असल्यामुळे आरोपींना जामीन देण्यात यावा असा युक्तिवाद अश्वजितचे वकील राजन साळुंखे यांनी केला. अशा प्रकारचा युक्तिवाद आरोपी रोमिल आणि सागर या दोघांच्या वकिलांनी केला. सर्व युक्तिवाद ऐकून न्यायालयानं आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावत प्रत्येकी 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली आहे.